दप्तरी 354च लावायचं असं काही ठरलं नव्हतं, परंतु दप्तरी 354च्या बाबत मात्र मी बऱ्यापैकी ऐकलं होतं शेतकऱ्यांकडून की हे वाण चांगलं आहे. आणि मी थोडा प्रयोगशील शेतकरी आहे. प्रत्येक वर्षी जे जे काही कृषी केंद्र, आता आमचे डॉक्टर हे कृषी सेवा केंद्राचे संचालकच असते, यांच्याकडून माहिती घेतो आणि त्यामुळे यावर्षी दप्तरी 354 लावायचंच. वास्तविकपणे आता माझं हे इथे 2.5 एकर आहे, तिकडे सुजातपूरला पण माझं 4 एकरामध्ये, तिकडे 5,001 आणि 2,001 आहे. पण दप्तरी 354 लावल्यानंतर यावर्षी म्हणजे 2014 पासून मी शेती करतो आणि हे पहिलं वर्ष असं आहे की ज्या मला कम्प्लिटली समाधान आहे की अतिशय चांगला प्लॉट माझा या ठिकाणी दप्तरी 354च्या माध्यमातून निर्माण झाला. आणि जसं विशाल गाडगेंनी सांगितलं, खरं म्हणजे आपल्या वर्धा जिल्ह्यातल्या ज्या ज्या काही सीड कंपनी असेल, जसं आता दप्तरी साहेबांचं त्यांनी सांगितलं की कॉटनमध्ये आहे, त्याच्यानंतर पपई पण आहे त्यांची, हळदीमध्ये पण त्यांचं हे चालू आहे. म्हणजे वेगवेगळ्या वाणावर संशोधन करून एक चांगल्यात चांगला आपला जो आत्महत्याग्रस्त विदर्भ म्हणते त्या शेतकऱ्यांना काही चांगलं म्हणजे उत्पादन वाढीच्या दृष्टीनं जे ते रिसर्च करून राहिले आणि आपल्या शेतकऱ्यांसमोर जे वेगवेगळे वाणं ठेवतात, तर त्यांचे खरंच आपण आभार मानलं पाहिजे. जसं अंकुर आहे आपल्या वर्धा जिल्ह्यातच आहे. आपण शेतकऱ्यांनी आपल्या वर्धा जिल्ह्याच्या ज्या सीड कंपन्या आहे त्याच्यावर आपण भर दिला पाहिजे, कारण तो केवळ आपल्या वर्धा जिल्ह्याची आहे म्हणून नाही, तर त्यांनी अतिशय मेहनत घेऊन ते जे रिसर्च केलेलं वाण आपल्या समोर देते. आज म्हणजे सांगण्याची बाब अशी भूषणावं की दप्तरी सीडला आपण वर्धा जिल्ह्यात काही लोकांना माहितही नाही आहे, काही लावतही नाही माहीत असून, पण यांच्या वाणाची मागणी मग ते कोणत्याही पिकाच्या बाबत असो, विदर्भाच्या बाहेर खूप मोठ्या प्रमाणात आहे यांची मागणी. त्याच्यामुळं आपण हे आता जे त्यांनी सांगितलं त्या वाणाची आपण निवड करून कृषी सेवा केंद्रांकडून आपण काही त्या बाबतीत मार्गदर्शन घेऊन आपल्या वर्धा जिल्ह्यातल्या कंपनीच्या ज्या सीड हे आहे ते वाण जास्तीत जास्त लावा, असं मी या ठिकाणी तुम्हा सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो. म्हणजे कार्यक्रम संपला नाही आहे, अजून शेतकऱ्यांचं येणं सुरूच आहे. तर पुढल्या वर्षी मात्र आपण दप्तरी वाण लावावं असं माझं. आणि बियाण्याची उपलब्धता साहेब, दप्तरी साहेबांना एक विनंती करतो की बियाण्याची वाण, कारण मला मी प्रमोदजी तुमचे जे नेमून दिलेले आहे, प्रमोदजी घोंगे यांना बोललो की मला दप्तरी पाहिजे, तर ते बोलले नाही अशोक भाऊ तुमचं बुक आहे सर्व झालेलं आमचं. त्याच्यामुळं मग शेवटी तुम्हाला मला फोन करावा लागला. आता बाकी शेतकऱ्यांनी केला असता तुम्ही दिला नसता, तुमचे माझे मित्रत्वाचे संबंध आहे म्हणून तुम्ही मला त्या 5 बॅग पाठवल्या यांच्याकडे. तर माझी विनंती एवढीच राहील की या आष्टी तालुक्यामध्ये तुमचे जे दप्तरीचे जेवढे काही वाण असेल यांच्याशी बोलून जेवढं पाहिजे तेवढं मात्र तुम्ही प्राधान्यक्रमाने आमच्या आष्टी तालुक्याला द्या, एवढीच विनंती आहे. धन्यवाद. सचिन पाचघरे यांनी जे मला विचारलं की बियाणं, खरं म्हणजे 2-4 वर्षाचा जो अनुभव आला मला, त्याच्यामुळं मी यावर्षी मुद्दामून 33 किलो एकरी अशा पद्धतीची उन्हारी टाकली. मुळात ते जास्त झालं, म्हणजे दाट झालं, ते 30च्या आसपास टाकायला पाहिजे होतं मी, पण ते 33 टाकल्यामुळं ते थोडं दाट झालं. आणि दुसरं म्हणजे खताचं काही नाही, जे सुरुवातीला आपण पेरणीच्या वेळेस जे खत देतो 18-18 म्हणा की 20-20 म्हणा 10-26-26 तेच टाकलं. पण पेरणीच्या आधी मात्र मी त्याची जे फंटन वगैरे केलं, त्याच्यानंतर पुन्हा 8 दिवस थांबलो आणि त्याच्यानंतर तणनाशक मारलं आणि तणनाशक मारल्यानंतर मी पेरणी केली. पण माझं या निमित्तानं सर्व शेतकऱ्यांना एवढंच आव्हान आहे की आपण काय करतो की पाऊस आला की खूप घाई करतो, 1-2 पाणी झाले की लगेच आपण पेरणी करतो आणि मग मोड येते. तर किमान म्हणजे 60 मिलीमीटर 70 मिलीमीटरच्या वर पाऊस झाल्याशिवाय आपण पेरणी करू नका, जेणेकरून आपल्याला पुन्हा ते पेरणीचं म्हणजे कुठे मग विरळ निघते, कुठे निघत नाही बरोबर, कुठे मग ते निघालेलं जडून जाते, असं होऊ नये. त्याच्यामुळं पाणी पुरेसं झाल्याशिवाय आपण पेरणी करू नये, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि फवारण्या काही जास्त केल्या नाही, मी 2-3 फवारण्या केल्या. या व्हेरायटीचं म्हणजे ह्या व्हेरायटीची निवड करण्यामागे एक कारण असं होतं की एकतर ती उंच वाढते, म्हणजे तण जे आहे, तण बऱ्याचदा काय होते की सोयाबीनची उंची कमी असली की तण निघालं, तणाचं व्यवस्थापन आपण पाणी सुरू झालं की करू शकत नाही, त्याच्यामुळे तण वाढलं की ते सोयाबीन दबून जाते. पण या व्हेरायटीची विशेषता म्हणजे हे टोंगळ्याच्या वरतं वाढते, त्याच्यामुळे तण जास्त जोर करत नाही. आणि दुसरं म्हणजे यावर व्हायरस येत नाही. फक्त एवढी काळजी घेतली की पहिल्या फवारणी करण्याच्या वेळेस मी खोडकिडा येऊ नये, त्याच्यामुळं त्याच्या खोडकिडायुक्त जे औषध आहे ते मारलं मात्र मी. आणि बाकी मग जनरल आपल्या हे जे बुरशीनाशक, कीटकनाशक ह्या फवारण्या केल्या, टॉनिकची 2-3 फवारण्या केल्या होत्या यावर. धन्यवाद.